हे आपल्याकडे घरगुती आणि मंडळासाठी देखील अगदी छोट्या बच्चे कंपनी पासून सार्वजनिक मंडळापर्यंतचे साईज प्राइस त्याच्या वेगवेगळ्या थोड्या प्रत्येक डिझाईन प्रमाणे, पण सगळे रेट रिझनेबल आहेत. हे पण फ्लोरासनच आहे प्रकार, हे मोठे आहे सर्व साईजला. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती बसते आणि अगदी आत्ताच गेलं तुमच्या अगोदर कोकण पट्ट्यामध्येच, म्हणजे सहज आपण कुठेही जाऊन घेऊ शकता. हे मंडळांचं हा पण याला जयपूर पॅलेस म्हणून नाव दिलेलं आहे. जयपूर पॅलेस. जयपूरच्या रचना आहेत त्या विंडोच्या जसं दाखवतात तसं तुम्ही. आता आम्ही सॅम्पल दाखवलेलं, पण आमच्यापेक्षा मंडळाचे काही कार्यकर्ते छान त्याचं पॅटर्न करतात आणि त्यांच्या आयडियाने पण चांगला सजवतात बाप्पाची. किती फुटाची मूर्ती आपण ठेवू शकतो साधारण? याच्यामध्ये आता तर जवळजवळ 6 फुटाची मूर्ती बसू शकते, पण याला तुम्ही मोठाही करू शकता, अजून ऍडजस्टेबल आहे. परळ स्टेशनवरून आपल्याला लालबाग गणेश गल्ली या ठिकाणी जायचंय आणि हा आहे मेन रोड. पाहू शकता आपण गणेश गल्ली या ठिकाणी आलो. समोर आहे लालबाग गणेश गल्ली, हा रोड आहे. इथून आपल्याला आत जायचंय. हा बॅनर बघू शकता तुम्ही, गणेश गल्ली. इथून आत गेल्याच्या नंतर आपल्याला पहिलाच राईट मारायचा आहे. गणेश गल्ली जवळून आपण हा फर्स्ट राईट मारलाय, पाहू शकता तुम्ही. आणि डाव्या हातालाच आहे प्रभा कुटीर उस्तवी. पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मराठी सेलिब्रिटी देखील पाहायला मिळतात फोटोंच्या माध्यमातून. आणि खूप छान छान आतमध्ये आपल्याला मकर पाहायला मिळणार आहे. मोठे मोठे कलाकार देखील ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत. इको फ्रेंडली फुट्ट्याचे डेकोरेशन, प्रदर्शन व विक्री सुरू आहे या ठिकाणी. पाहू शकता गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपल्याला या ठिकाणी छान छान मकर पाहायला मिळणार आहे. त्याची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत. स्टिकरसुद्धा आहेत, मोठे मोठे छोटे छोटे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इथे मकर आहेत, अगदी फोल्डेबल मकर. आपण इथे संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि आहेत फोल्डेबल मकर. तर सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण. हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर. आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आलो आहे. उस्तवी मकर डेकोरेशन आज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आज आपण आलो आहे लालबाग गणेश गल्ली या ठिकाणी. ह्या ठिकाणी इको फ्रेंडली आपण फुट्ट्याचे मकर पाहणार आहोत आणि ह्या ठिकाणी प्रदर्शन चालू आहे. तुम्ही नक्की या आणि ह्या ठिकाणी भेट द्या. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपल्याला इथे छान छान मकर असे पाहायला मिळणार आहेत. अगदी घरगुती गणपती बाप्पांपासून ते मंडळाच्या गणपतींसाठी देखील आपल्याला ह्या ठिकाणी मकर पाहायला मिळणार आहेत. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नानी मॅडम आहेत, ज्या ह्या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहेत. मॅडम, आठवणी कोकणातील या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. गेल्या वर्षी देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि खूप छान आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी देखील हा व्हिडिओ कव्हर केला होता. तर यंदाचे देखील आम्ही मकर पाहणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत ते संपूर्ण माहिती देणार आहेत. नमस्कार, मी उत्सवीचे म्हणजे पाठीमागचं जे काय आहे कामाचं त्याची रूपरेषा बघत असे पॅकिंग वगैरे. तर हे अगदी फोल्डिंग मकर आहेत आमचे, कुठेही तुम्ही नेऊ शकता आणि याच्यामध्ये काही ट्रान्सपोर्टचा खर्च 0 आहे. अगदी फाईल प्रमाणे तुम्ही हाताळू शकता. आणि बच्चे कंपनीसाठी छोटे मकर अगदी याचे 100 ते 150 रुपये प्राइस आहे. याच्यामध्ये 4 ते 6 इंचाची मूर्ती आरामशीर बसते. बरोबर. आणि एकदम याचं मुलांसाठी, हा हे मुलांसाठी काय होतं, मोठी डेकोरेशन देतात आणि तेव्हा मुलांची लुडबुड नसते, नको असते त्यांना. तर मग आपण काय म्हणतो की तुम्ही बाजूला बसा, इथे माझ्या इथे त्रास देऊ नको. तर मग काय होतं, ते छोटे पण मकर नेतात, मग मुलं त्याच्या दंग होतात लहान मुलांसाठी. आणि ते छान त्यांचं मकर जोडतात, त्याची वाढदिवसाचं वगैरे मूर्तीची स्थापना करतात आणि ते त्यांच्या राज्यात अगदी बिझी होतात. बरोबर. आणि मोठ्याल्यांना पण काम करून देतात, त्यांच्या गणपतीचं स्वागत करून देतात. तर हे त्यांच्यासाठी एक सुविधा आहे छोटीशी. आणि याच्यामध्ये अगदी 2.5 ते 3 फुटाची मूर्ती बसते. हा जवळजवळ कळसापर्यंत याची 5 फुटाची उंची आहे. पण याच्यामध्ये 3 फुटापर्यंतची मूर्ती आरामशीर बसते. आणि त्याच्यात गोवर गणपतीसाठी पण व्यवस्था ठेवलेली आहे.
हे जर तुम्ही टेबलाची काय अडचण असेल तर गावी कोकणामध्ये तर मोठ्या मूर्ती असतात बरोबर. आणि टेबल पण मोठे म्हणजे असतात. हे बाजूला करू शकतो, बाजूला मोठं करू शकतो, पाहिजे तसा वाढवू शकतो. अच्छा, वाढू शकतो. हा, याचं सिद्धिविनायक पॅलेस म्हणून नाव आहे. बरोबर. ह्या हा, मकरचं हो. पाहू शकतो. छान. आणि हे छोट्यासाठी अगदी मुंबईच्या घरातल्या टिपायावर पण बसू शकता. याच्यामध्ये 8 ते 9 इंचाची मूर्ती 1 फुटापर्यंतची बसते आणि याची किंमत अगदी 290 रुपये प्राइस आहे. हा अगदी 5 मिनिटामध्ये असेंबल होऊ शकतो, कारण 1 पीस आहे तसा. हे फक्त तुम्ही जॉईंट करायचे पाठीमागचे 2 पीस. बरोबर. हे आपल्याकडे घरगुती हा. आणि मंडळासाठी हो, देखील या ठिकाणी अगदी छोट्या बच्चे कंपनी पासून हा सार्वजनिक मंडळापर्यंतचे साईज प्राइस त्याच्या आहे. वेगवेगळ्या आहेत थोड्या, वा. प्रत्येक डिझाईन प्रमाणे. खूप छान. पण सगळे रेट रिझनेबल आहेत. हा आणि परत तुम्हाला वापरू शकताय. अगदी आपण जसं फोल्डर ठेवतो पॅक करून, म्हणजे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष म्हणजे अगदी 5-5, 6-6 वर्ष वापरणारे लोक आहेत. ते येतात, आम्हाला सांगतात आवडीने, नवीन काही घेऊन जातात, काही त्याला ऍडिशनल घेऊन जातात साहित्य, आणि त्यांच्या डेकोरेशन गणपतीची सजावट करू शकतात. याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. याची थीम कॉपर आहे बघा. हे सज्जे वगैरे सगळे दिलेले आहेत, म्हणजे जे घुमटला असतात आपल्या ओरिजिनल मखरला. आणि ही 8 अष्टविनायकची स्थापना यावरती केलेली, ते प्रत्येकाचे अष्टविनायक म्हणून केलेलं, आणि अगदी छान दिसतो घरामध्ये. खूप छान. हा, आणि याची फ्लोरेसन थीम आहे, तो छोटा बघितलं त्याच्या. याच्यामध्ये पण 1.5 ते 2 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हा, सिंपल, एकदम सिंपल. नाही. हो, हा आपल्या टिपॉयवर किंवा डायनिंग टेबलवर कसं पण तुम्ही असेंबल करू शकता. ही सिद्धिविनायकचीच प्रतिकृती आहे. तो जसा वाढू शकतो तसं ज्यांच्या जाग्याचा टेबलचा प्रॉब्लेम आहे तर तेवढ्या जागेत तो डायनिंग टेबलवर बसतो. आणि ही सिद्धिविनायकच्या 5-6 रचना आहेत, तशा प्रत्येकाच्या साईज प्रमाणे वेगवेगळ्या आहेत. आणि याच्यामध्ये अगदी 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि ही ओरिजिनल सिद्धिविनायकची प्रतिकृती, कारण सरांच्या हस्ते सिद्धिविनायकचं काम झालेलं आहे, त्यामुळे ते स्वरूप इकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, शक्य होईल तेवढं. हे राजांचं हे गड किल्ला म्हणून प्रतिकृती आहे. तर याला पण पाहिजे तसं आपण छोटा मोठा करू शकतो. हे छोट्यांपासून अगदी मंडळांपर्यंतच्या रचना आहेत त्याच्यामध्ये पण. खूप छान. हा, म्हणजे जेवढं किल्ल्यामध्ये दाखवता येईल जे प्रतीक आहेत, कारण आता शक्य नाही पालकांना मुलांना घेऊन जाणं फिरवणं, आणि मुलं हल्ली काय मोबाईलच्या राज्यात आहेत. तर राजांचा जो खजिना आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ढाल, तलवार, हे बघा तोफा वगैरे जे काय आहे ते प्रयत्न केलेला दाखवण्याचा. सगळं काय दाखवू शकत नाही आपण. आणि हे सिद्धिविनायकच आहे. याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. त्याच्यामध्ये 4 ते 5 साईज आहेत आमच्या. हे पण गड किल्ल्याच आहे. हा, ज्यांच्या मोठ्या मूर्ती आहे तर त्यांना ऍडजस्टेबल करून ती स्थापना करू शकतात. हा, तो कोपरची एक साईज बघितली, त्याच्यातला मोठा आहे. याच्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती बसू शकते. गणपतीची मूर्ती ही किती इंचाची? ही 18 इंचाची आहे. हा, मूर्तीच. तर ती पाठ आल्यावरती होते 21 इंच. आपल्यासाठी एक उदाहरण आहे, डेमो दाखवलेला आहे. हा, पाहू शकता डेमो. आणि मखरपेक्षा मूर्ती जर लहान असेल तर ते अजून शोभेवंत दिसते. मखर मध्ये कटुकट झालं तर मग ती मजा. आपण जास्तीत जास्त किती फुटाची? 2 फुटाची मूर्ती एकदम याच्यात बसते, पण 3 फुटाची कटुकट जाते. मग आपल्याला हार वगैरे घालायला थोडीशी गडबड होते. खूप छान. ही सिद्धिविनायकचीच रचना आहे. याला आम्ही गाभारे असे दिलेले आहे, वेगवेगळ्या रचना करून. याच्यात अगदी मकर. हो, याच्यामध्ये 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि तो पाहिजे तसा ऍडजस्ट करू शकतो. हा, म्हणजे अगदी सोसायट्यांची वगैरे मुलं आहे ते सोसायटीमध्ये छोटीशी जागा आहे. नाही, हा वेगळा आहे. हा, याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आणि आपण एकदम इजी आपल्याला कागदाचे फुट्याचे त्या ठिकाणी मकर. हो हो हो. आणि पुट्ट्याचं काही घाबरण्याचं कारण नाही. बघा, पुट्टा वाटत असत करून देतात नाही, लाइटिंगची वेगळी घ्या तुम्ही, किंवा तुमच्या घरात असेल ते लावा. आम्ही तोरण बनवलेले आहे, कारण लोकांच्या घरात असतात, मग जबरदस्तीने आपण कशाला त्यांचा खर्च वाढवायचा. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हे पण फ्लोरासनच आहे प्रकार. हे मोठे आहे सर्व साईजला. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती बसते. आणि अगदी आत्ताच गेलं तुमच्या अगोदर कोकण पट्ट्यामध्येच, म्हणजे सहज आपण कुठेही जाऊन घेऊ शकता. आणि हे मकर सगळे आमच्या जवळ मकर आपल्याला आपण इथे पाहतोय. आणि हे बाहेर पण जातात आमच्या ना, अमेरिका, जर्मनी,
बरोबर. ऑस्ट्रेलिया वगैरे सगळीकडे आम्ही पार्सल पाठवतो आणि चांगल्या प्रकारे लोकांची आता आपण पसंत जरा आहे. मोठे मंडळांसाठी लागणारे हे मकर पाहूया. हो, आता हा सिद्धिविनायकचा पॅलेस म्हणून आहे. हे बघा आता हा किती मोठा आधी मकर आहे तो पहा तुम्ही. अगं हा जवळजवळ पाहिजे तसं हाईटला करू शकतो. हा हे आम्ही टेबलवरती दाखवलेलं आहे. म्हणजे मंडळांक कॅटरिंगचे टेबल वगैरे असतात तर त्याच्यावर ते ही अरेंजमेंट करू शकतात, लावू शकतात. कारण फोल्डेबलच आहे ना. हो, हा पण अगदी तुम्ही हातात घेऊन जाऊ शकता. हा. याला काही टेम्पो मोठा वगैरे कायशाची आवश्यकता नाहीये. नाही नाही. दोघ जण पकडून अगदी हा ट्रेन मध्ये पण ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन शकता. त्याचप्रमाणे आपण आता पुढे पण देखील मंडळासाठीच बघतोय. हे मंडळांचंच आहे. हा पण याला जयपूर पॅलेस म्हणून नाव दिलेलं आहे. जयपूर पॅलेस. हा, वाव. जयपूरच्या रचना आहेत त्या विंडोच्या जसं दाखवतात तसं तुम्ही. आता आम्ही शॅम्पल दाखवलेलं पण आमच्यापेक्षा मंडळाचे काही कार्यकर्ते छान त्याचं पॅटर्न करतात बरोबर. आणि त्यांच्या आयडियाने पण चांगला सजवतात बाप्पाची. किती फुटाची मूर्ती आपण ठेवू शकतो साधारण? याच्यामध्ये आता तर जवळजवळ 6 फुटाची मूर्ती बसू शकते. पण याला तुम्ही मोठाही करू शकता, अजून अच्छा. ऍडजस्टेबल आहे. हा हा, वाव. पाहिजे तसा तुमच्या टेबल प्रमाणे आम्ही साहित्य घ्या तुम्ही आणि करा. ही देखील आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती आहे. हो, छान अशी अप्रतिम. गेल्या वर्षी 350 वर्षे राज्याभिषेक होता त्याला पूर्ण झालेली. हा तर तीच थीम आहे. बरोबर. कारण राजांचं हे काही आताचं कार्य नाही त्यांचं. ते खूप वर्षानुवर्षे त्यांनी झटले. त्यामुळे आपण आहोत आज तसं बघितलं तर. हे मावळे वगैरे दाखवलेले आहे सगळं. हो. आणि हा पण पाहिजे तसा ऍडजस्टेबल करू शकता तुम्ही, टेबल कव्हर करू शकता याच्यामध्ये. बरोबर. हे आता आपण मंडळांसाठी पाहिले. हा, आता पुढे आपण आणि एक नवीन अजून डिझाईन येते 2-3 दिवसात होईल उपलब्ध. हे प्रदर्शन किती दिवस चालू आहे? हे गणपतीपर्यंत असतं. गणपतीपर्यंत. हा, गणपतीपर्यंत असतं. सगळ्यांनी नक्की या आणि ह्या ठिकाणी भेट द्या. सकाळी 9 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कधी पण या. टायमिंग आहे. सुट्टीच्या दिवसातून चालू असतं गणपतीपर्यंत. खूप छान. हा, आणि हे तर जयपूर मधलाच आहे जे घरगुतीसाठी हा रचना दाखवलेल्या आहेत. हाही तोच प्रकारे छोटे मोठे दाखवलेले आहेत आम्ही. हा एक छान असं हो. निसर्गरम्य वाटेल. हो हो, याच्यामध्ये 4 साईज आहेत. ही सर्वात मोठी आहे. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. 3 फुटाची. हा, त्याच्यावर हे पण असे मिळणार काय? नाही हे आम्ही ठेवले सजवा म्हणून. बरोबर. हा, म्हणजे याच्यापेक्षा चांगले सजव. इथे भुसा वगैरे टाकला, इथे गोळे लावले असे दगडांसारखे. पाहू शकता गिरेन. डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे. हा, हा, ते हे एक आपल्याला उदाहरण आहे. ते तुम्हाला घरी बाप्पाच्या गणपतीच्या वेळी असं डेकोरेशन करता येईल. हे देखील मकर सुंदर आहे, पाहू शकता. हो, हे नवरंग म्हणून आहे. हे वन याच्यामध्ये साइड फक्त हा, हे ओपन मध्ये असं. ओपन आहे. हा, म्हणजे काही लोकांचा टेबल लहान असतात तर त्यांना सगळं सामानासहित वरती असेंबल करायचं असतं हा. कमी जागेमध्ये. तर ते त्यांची पण हे साधारणतः याची प्राइस समजा याची 2200 पर्यंत आहे. 2200 पण हा. प्राइस आहे. सर्वच मकरचे आपल्याला प्राइस सांगता येणार नाही, पण हा. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. हा एक मकर छान आहे वाटलं मला. काही लोकांना बंद लागतं, ओपन डेकोरेशन चालत नाही म्हणून हा ते प्रयत्न आहे. हे घुमट आहे वरती आणि हा अगदी 10 मिनिटात लावून हे होतो. उचलू शकता का? हा एक पीस आहे. 3 हा. पीसांमध्ये ह्या, आणि हा 1 पीस आहे आणि हा खालचा एक आहे. मस्त. हा पाळणा. हो, हा झोपाळा आहे, डेकोरेटिव्ह आहे. वजन घेण्यासाठी बाप्पाला आम्ही ते प्लाय दिलेला आहे आणि तुम्ही खाली काहीतरी ठेवा, पेपरची रद्दी वगैरे, म्हणजे बाप्पाचं वजन त्याच्यावर जातं. हा. आणि हा काय झुलणारा नाही, कारण झुलणारा करायचं म्हटलं तर जवळ लाखभर रुपये खर्च पाहिजे याला. बरोबर. नाही नाही. अगदी हा 3-3.5 हजारामध्ये तुम्हाला सिंहासनासहित उपलब्ध आहे. आणि मोठी साईज आहे, याच्यामध्ये 2 साईज आहेत, ही छोटी आणि मोठी. हे हा, दिले एक ते छोटा बाप्पाचं आहे. सिंहासन झाले. हा, आणि झोपाळ्याला जे काय ते आम्ही पेपर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. इथे देखील एक हो, बाप्पाची हे मूर्ती जंगल ठेवून- सीनचं आहे. आता जंगल सीन मध्ये पण बघा, जे काही जंगलामध्ये आपल्याला पाहायचं असतं, नदी, सरोवर, पक्षी, ते दाखवण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, हे देखील फोल्डेबलच आहे. हे पण फोल्डेबल आहे. हा तर 1 पीस आहे, अगदी 2 मिनिटात ओपन करा आणि उभा करा. वा, खूप हा. छान. हे गणेशमल म्हणून नाव दिलेले. म्हणजे
गणेशजीचा दरबार असं महल म्हणजे. मला तर हे बघा त्याच्यामध्ये पण कर्टन वगैरे सर्व जे दाखवण्याचं जे काय असतं विंडो वगैरे तसं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही चांगलं देता येईल जे काही आहे ओरिजिनल मध्ये ते दाखवण्याचा प्रतिकृतीमध्ये हे केलेले. हे सूर्यमखर आहे. सूर्याचं जे आहे ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे सगळं. पाठीमागे कपडा दिलेला आहे याला. तुम्ही लाइटिंग करून याचाही चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि काही लोकांना घुमट लागतात काहींना बंद लागतात त्यामुळे मग स्टिकर बद्दल आपण जाणून घेऊया. हा पाठीमागे पाहू शकता. हा आता हे काही कटआउट आहेत आमचे कारण ज्यांना कमी खर्चात सजावट करायची किंवा हौशी कलाकार आहेत ते थोडंफार हे साहित्य नेतात त्यांच्या आयडियांचं काही करून कमी खर्चामध्ये अगदी छान डेकोरेशन त्यांना सादर करता येतं गणरायासाठी. जे काय आहे आमच्याकडे ते लावून इथे देण्याचा प्रयत्न केला. आणि याच्या प्राइस अगदी 50-60 रुपये बघा. 20 रुपयाहून स्टार्ट आहे. हो अगदी 10 रुपयाचे पण आहे काही कटआउट. 10 रुपयाचे हा पाहू शकता प्राइस दिलेली. फक्त ज्यांना वेळ आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. बरोबर. आता सगळे धावपळीच्या जगामध्ये पण जंगल सीन आहे. याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती बसते. याची किंमत 1490 रुपये आहे. आणि हा पण 1 पीसच आहे. याला काही काम करायचं नाहीये फक्त उभा करायचा ओपन करून. तो आपण नवरंग बघितला त्याच्यातला वगैरे केला छान अगदी. हो हो हे दिसणार कुठून दिसणार. हो याच्यामध्ये 3 साईज येतात. आणि हा थोडा असा लांब पण नेऊ शकता तुम्ही आणि जवळ पण घेऊ शकता. टेबलाच्या याच्याप्रमाणे याची रचना आहे आणि ऍडजस्टेबल करता येतो हा पण. आता आपण एक फोल्ड करून पाहूया या ठिकाणी फोल्डेवर मकर ते देखील आम्हाला दाखवतील. आता हा फोल्डिंगचे मखर प्रत्येक असे येत आहेत. हा एकदम 1 पीस आहे. प्रत्येक पार्ट पेस्टिंग केलेलं आहे. काही पार्ट जोडावे लागतात काही मखरचे पण नवरंग वनराई झालंय 5-6 मकर असे की 1 पीस मध्ये येते. हे बघा असं एकदम क्रीज करून दिलेलं आहेत आम्ही. त्याच्या घड्या घालायच्या. हे बघा आता हे करतायत आणि ओपन करायच्या. पिना टाकल्या की अगदी तो खांब तयार होतो. आणि हे बघा असं त्याचं हे असेंबलिंग आहे. आणि तो वरती घुमट आहे. उभा करा दाखवा. हां पलटी करून. हे बघा असे दोन्ही प्रकारचे 2 साईडला खांब आहे. क्रीज दिलेल्या त्याने हात टाकल्याबरोबर ओपन झालं. म्हणजे असे आपण लॉक पण ठेवलेले. हां लॉक पण ठेवलेले. याच्यामध्ये ट्रे येतात देतात टाकायला. हे बघा आता घुमट खाली आला त्याच्यात त्या पिना टाकल्या घे बघा डोमावरती. बरोबर. अगदी तुमचा पुढे गेलं. हा तो साईडचा भाग झाला. हे बघा. आणि पेपरला काही घाबरण्याचं कारण नाही. अगदी तो मजबूत क्वालिटीचे चांगले वापरलेले पेपर आहेत. आणि त्याच्यामागे एक इंजिनिअरिंग आहे बघा. आपला कागद साधा कसाही उभा करा तो खाली पडतो. बरोबर. पण हे मखर अगदी भक्कम उभे राहतात. म्हणजे 2-2, 3-3 वर्ष वापरता येतात. एवढं त्याच्या मागचं काम आहे पाठीमागे केलेलं. हे बघा आता झाला उभा. इथे पेना टाकल्या की हे बघा. आणि हा 3D लुक येतो त्याचा. बरोबर. ते प्रेस केला की पुढे ढकललं जातं तो डाऊन. अशा पद्धतीने आपण फोल्ड करून परत बंद करू शकता. आणि हा एक घुमटचाच मखर आहे आपण बघितला तो. आणि हा सूर्यमखरचा 2 डिझाईन याच्यामध्ये. आणि हा एक म्हणजे कोकण पट्ट्यातली जी मंदिरं असतात त्याची प्रतिकृती आहे. बरोबर. तर हा पण अगदी एकदा 5 मिनिटात लावून होतो. 1 पीस आहे तसा. पाठीमाग जसं एक शीट बंद केलं की हे घुमट आहे वरती टाकलं. म्हणजे ह्याचं ते सगळी शीट वगैरे आपल्याला मिळणार ना. म्हणजे आपण घेऊन गेल्याच्या नंतर आपल्याला एक डेमो फोल्डिंग करूनच दिलेले आहे पॅकिंग. म्हणजे हे असणारच आपल्याकडे. हो सगळं याच्यामध्ये. आणि तसं घाबर हा एक सिंहासन आहे. याच्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हा हे फक्त लोड वेगळे त्याचे. हा 1 पीस आहे सगळा. तो ढकलला की हा 3D येतो पुढे. आणि हा त्याचा बेस आहे. हे पण अगदी 10 मिनिटातला होतो तयार. तुम्हाला कोणताही मकर तुम्ही लावा. तुमच्या हाताळायची कला थोडी दाखवली त्याला की अगदी पटकन त्याचं होतं फिटिंग. आणि हे कंदील आहे. काही गणपतीसाठी पण वापरतात. काही दिवाळीसाठी. काही राजकारणी त्यांच्या बरोबर ते बनवून मिळतील. बनवून मिळतील. त्यांनी आमच्याकडे संपर्क साधला तर हे आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. धन्यवाद मॅडम. खूप आपल्याला छान पद्धतीने या ठिकाणी आम्हाला माहिती दिलात. आणि इको फ्रेंडली पुट्ट्याचे मकर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अगदी वाजवी किमतीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाले. घरगुती गणपतीपासून ते आपण मंडळाच्या गणपतीपासून ह्या ठिकाणी
मकर पाहिलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. सो आज आपण उत्सवी इको फ्रेंडली मकर ह्या ठिकाणी पाहिलेले आहेत. खूप छान छान असे मकर पाहिलेले आहेत आणि मॅडमने आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. फोल्डेबल मकर आहेत. घरगुती गणपती बाप्पापासून ते अगदी मोठ्या मंडळाच्या गणपतीसाठी देखील आपल्याला या ठिकाणी मकर्स मिळणार आहेत. तुम्ही नक्की या आणि ह्या उत्सवी प्रदर्शनाला भेट द्या. आणि टायमिंग आणि संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला मी दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहे, स्क्रीनवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.